आज आपण नवीन टॉपिक बघू जो आपला बँकिंग नावाचा हा टॉपिक आहे। बँकिंगमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या बँकांचा आढावा घ्यायचा आहे, ज्यामध्ये व्यापारी बँका आणि सहकारी बँका म्हणजे खऱ्या अर्थानं वित्तीय बाजार जो आहे त्या वित्तीय बाजाराचे दोन प्रकार पडतात। त्यामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार। तर त्या नाणे बाजारातला एक प्रकार आपल्याला बँकिंग स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळतो। तर व्यापारी बँका आणि सहकारी बँका यांचा संपूर्ण आपल्याला आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे। बँक म्हणजे काय, बँकेची व्याख्या काय, तर ते बँकेची व्याख्या आपल्याला पाहायची आहे। बँकेची कार्य कोणती आहेत, त्या कार्यातला विश्लेषण तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जात नाही, पण त्या बँकांच्या कार्याची नेमकी नावं कोणकोणती आहेत त्याच्यावर मात्र तुम्हाला आयोगाच्या या ठिकाणी परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। बँकांमध्ये अनुसूचित बँका कोणत्या, बिगर अनुसूचित बँका, बँकांचे राष्ट्रीयकरण काय, त्यानंतर व्यापारी बँका। व्यापारी बँकांचे दोन प्रकार आपण पाहतो, ज्यामध्ये सार्वजनिक बँका आणि खाजगी बँका। मग त्या सार्वजनिक बँकांचा पूर्ण डिटेल इतिहास किंवा पूर्ण घडामोडी आपल्याला या बँकिंग प्रकरणामध्ये पाहायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला सहकारी बँका। आता सहकारी बँकांचा आढावा घेत असताना आपल्याला सहकारी बँकांमध्ये सुद्धा या ठिकाणी ग्रामीण सहकारी बँका, नागरी सहकारी बँका पाहायचे आहेत। आता ग्रामीण सहकारी बँकाचा विचार करता त्याचे आपल्याला दोन प्रकार या ठिकाणी पाहायचे आहेत। त्यामध्ये अल्पकालीन कर्ज आणि दीर्घकालीन कर्ज। जे अल्पकालीन कर्ज आहे त्यामध्ये तीन प्रकार येतात, राज्यस्तर, जिल्हा स्तर आणि गाव स्तर किंवा प्राथमिक स्तर असं म्हणू आपण। राज्यस्तरावर राज्य सहकारी बँक, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक स्तर ज्यावर प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, हे तीन प्रकार आहेत। ज्याला आपण त्रिस्तरीय रचना असं आपण म्हणतो, ज्याला अल्पकालीन असं म्हणतो। म्हणजे ग्रामीण सहकारी बँका ज्याचे दोन प्रकार, त्यामध्ये अल्पकालीन कर्जाचा हा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत सविस्तर। दीर्घकालीन कर्ज। आता दीर्घकालीन कर्जाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळतात। ते म्हणजे राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक, राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक। आणि त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे तो म्हणजे प्राथमिक स्तराचा विचार करता प्राथमिक सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक, म्हणजे राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक। आणि त्यानंतर प्राथमिक सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक। आणि त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा आपल्याला तिथं पाहायचा आहे दीर्घकालीन कर्जामधलाच, राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक आणि त्याच्या शाखा आणि उपशाखा, असा आपल्याला आढावा सविस्तर या ठिकाणी घ्यायचा आहे ग्रामीण सहकारी बँकांचा। आता नागरी सहकारी बँकांचा जर आपण विचार केला तर नागरी सहकारी बँकांमध्ये इथं सुद्धा आपल्याला दोन प्रकार या ठिकाणी पाळण्यात येतात। ते म्हणजे अनुसूचित आणि गैर अनुसूचित बँका। मग अनुसूचित बँकांमध्ये बहुराज्यीय आणि एक राज्य बँकांचा समावेश, आणि गैर अनुसूचित बँकांमध्ये सुद्धा दोन प्रकारचा समावेश त्या ठिकाणी होतो, बहुराज्यीय आणि एक राज्य। हा पण आपल्याला इथं आढावा घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी अग्रणी बँक योजना का आहे, त्याच्यानंतर बेसल विषयक निकष काय आहेत याचाही आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। बेसल फर्स्ट, सेकंड, थर्ड ही सर्व सविस्तर माहिती आपल्याला बँकिंग या प्रकरणात पाहायची आहे। त्यानंतर बँकिंग संदर्भातल्या समित्या ज्या आहेत त्या समित्यांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या समित्या महत्त्वाच्या आहेत। त्या म्हणजे नरसिंह समिती 1991 पहिली आणि नरसिंह समिती 1998 ची दुसरी। ह्या दोन समित्यांचा आढावा महत्त्वाचा आहे, ज्यावर नेहमी वारंवार तुम्हाला परीक्षेत विचारल्या जात असतात किंवा अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी असतात। अशी एक आपली सविस्तर डायग्राम, आणि या डायग्राम मधला एक एक पाठ आपल्याला अभ्यास करायचा आहे। याचे जवळपास सर्वसाधारणतः 5 ते 6 पाठ किंवा 5 ते 6 किंवा 7 भाग होऊ शकतात। तर ते सविस्तर आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। आता आपण सर्वप्रथमतः बँकांच्या व्याख्येकडे आपण जाऊ। तर बँकेच्या व्याख्येकडे काही दोन तज्ञांच्या या ठिकाणी व्याख्या आहेत, तर ते आपण बघू। या ठिकाणी बँक म्हणजे काय, कशाला म्हणायचं आपण बँक, तर पैसा आणि पत पैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात, असं केर्न क्रॉस या अर्थतज्ञांनी म्हणलेलं आहे। केर्न क्रॉस या तज्ञांनी म्हटलेलं आहे, पैसा आणि पत पैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असं म्हणतो।
आता तुम्हाला माहीत झालेलं आहे पत पैसा म्हणजे काय. आपण बरेच वेळेस घेतलेला आहे क्रेडिट क्रिएशन किंवा पत पैसा यावर आपण बोललेलो आहोत बरेच वेळेस. त्यानंतर 1949 ची बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, बँकिंग नियमन कायद्यानुसारची जी व्याख्या करण्यात आली 1949 च्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार, तर ती व्याख्या आपल्याला अशी करता येईल, कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून, कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे परत करणे ही बँकेची व्याख्या आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस ती चेकच्या सुविधेने किंवा रोख सुविधेने वापस करणे, ज्याला आपण बँक असं म्हणू शकतो. आता बँकेसाठी आपल्याला आणखी एक सांगता येईल, बँकेसाठी कर्ज, ठेवीतून कर्ज. बघा या ठिकाणी कर्जातून ठेवी, कर्जातून ठेवीतून परत कर्ज अशी प्रक्रिया करणारी वित्तीय संस्था जिला आपण बँक असं म्हणतो. म्हणजे ठेवीतून कर्ज, कर्जातून ठेवी अशी प्रक्रिया करणारी वित्तीय संस्था म्हणजे बँक. ठेवीतून कर्ज, कर्जातून ठेवी अशी प्रक्रिया करणारी वित्तीय संस्था जिला आपण बँक असं म्हणतो. बँकला मराठीमध्ये अधिकोष असं म्हणतो आपण. बँकला मराठीमध्ये अधिकोष असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी सर्वप्रथमतः व्यापारी बँका आणि व्यापारी बँकांची जी काही कार्य आहेत, तर त्या कार्यांमध्ये बँकांची कार्य याच्यावर तुम्हाला प्रश्न असू शकतो. म्हणजे नेमके प्राथमिक कार्य कोणते आहेत, दुय्यम कार्य कोणते आहेत. तर बँकांची कार्य ज्यामध्ये दोन प्रकार लक्षात ठेवायचे आहेत, त्यामध्ये प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. आता प्राथमिक कार्याचे सुद्धा या ठिकाणी आपण दोन प्रकार पाळले आणि ते दोन प्रकार म्हणजे पहिला जो आहे ठेवी स्वीकारणे आणि या ठेवी स्वीकारणीमध्ये आपण मागणी ठेवी आणि मागणी ठेवीमध्ये चालू ठेवी आणि बचत ठेवी असे प्रकार आहेत. चालू ठेवीमध्ये तुम्ही किती वेळा व्यवहार करू शकता, बचत ठेवीमध्ये मात्र काही विशिष्ट व्यवहारच तुम्हाला करता येतात. म्हणून चालू ठेवी आणि बचत ठेवी हे दोन प्रकार त्या ठिकाणी पाडण्यात आले. आता याच ठिकाणी मागणी ठेवीला आपण ए नाव दिलेलं आहे आणि बी मध्ये निश्चित कालावधीसाठी ठेवी, ज्यामध्ये आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही 3 महिने 4 महिने मुदतीपर्यंत ठेवी ठेवली तर तितक्या कालावधीनंतरच तुम्हाला तो पैसा वापस मिळू शकतो. तर असं आपल्याला सांगतंय. आणि म्हणून ठेवी स्वीकारणे म्हणजे प्राथमिक कार्य आणि प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे, त्याच्यामध्ये दोन प्रकार आपण पाळले, मागणी ठेवी आणि निश्चित कालावधीसाठी ठेवी. आता प्राथमिक कार्यामध्ये दुसरा पाठ आपण पाहू, कर्ज देणे. आणि या कर्ज देण्यामध्ये इथं तुम्हाला कर्ज, रोख कर्ज, त्यानंतर अधिकर्ष सवलत आणि हुंडी वटविणे हे चार प्रकार आपल्याला इथं या ठिकाणी सांगता येईल. 1 कर्ज, 2 रोख कर्ज, 3 अधिकर्ष सवलत, 4 हुंडी वटविणे. तर अशा प्रकारचे आपले हे प्राथमिक कार्य या ठिकाणी आहेत. त्यानंतर आता बँकेचे दुय्यम कार्य कोणते आहे, तर प्रातिनिधिक कार्य ज्यामध्ये मूल्य संग्रहणाचं कार्य, देणी देणे, रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार, विश्वस्त म्हणून कार्य करणे, तर हे अमूर्त कार्य वगैरे. त्यानंतर या ठिकाणी सामान्य कार्य कोणते आहेत, तर सामान्य कार्यामध्ये सुरक्षित ठेवी, त्यानंतर या ठिकाणी रकमांचे हस्तांतरण हे एक महत्वाचं आहे, पत्र देणे, शिफारसी दर्जा किंवा अहवाल देणे, हमीपत्र देणे, गंगाजळी स्वीकारणे, एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याचाही आढावा आपल्याला सामान्य कार्यामध्ये येऊ शकतो. सामान्य कार्यामध्ये त्यानंतर सांख्यिकीय माहिती. तर अशा प्रकारे आपल्याला प्राथमिक कार्याचे दोन प्रकार, ज्यामध्ये ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, दुय्यम कार्याचे दोन प्रकार, प्रातिनिधिक कार्य आणि सामान्य कार्य. प्रातिनिधिकमध्ये जवळपास हे 6 प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि सामान्य कार्यामध्ये सुद्धा 8 प्रकारचे प्रकार जवळपास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
त्यानंतर आता राष्ट्रीयकरण म्हणजे काय, सार्वजनिकरण आणि राष्ट्रीयकरण दोघातला काय फरक आहे. तर सार्वजनिकरण म्हणजे 1991 नंतर सरकारचा वाटा किंवा हिस्सा हा 51% असेल तर त्याला आपण सार्वजनिक म्हणतो, किंवा ती पब्लिक प्रॉपर्टी किंवा पब्लिक सेक्टर असं आपण म्हणू शकतो. आणि खाजगी म्हणजे काय, तर व्यक्तीचा वाटा हा 51% पेक्षा जास्त असणे, ज्याला आपण खाजगीकरण म्हणू. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र हा फरक आहे. पण राष्ट्रीयकरण म्हणजे काय, नॅशनलायझेशन म्हणजे काय, तर सार्वजनिकरण आणि राष्ट्रीयकरण यामध्ये एक छोटासा फरक आहे. तो म्हणजे राष्ट्रीयकरण म्हणजे जी मालमत्ता खाजगी आहे ती पूर्णतः वाटा, हिस्सा, शेअर्स हे पूर्णतः सरकारने 100% विकत घ्यावे, ज्याला आपण नॅशनलायझेशन किंवा राष्ट्रीयकरण असं आपण म्हणू शकतो. नॅशनलायझेशन किंवा राष्ट्रीयकरण म्हणजे काय, तर जी मालमत्ता खाजगी आहे ती मालमत्ता, शेअर, वाटा, हिस्सा हा भारत सरकारने 100% विकत घ्यावा, ज्याला आपण नॅशनलायझेशन किंवा राष्ट्रीयकरण असं म्हणतो. तर हे राष्ट्रीयकरण. आता राष्ट्रीयकरणाची नेमकी कारणे कशी कोणती आहेत, कोणत्या कारणांमुळे आपण राष्ट्रीयकरण केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी, अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा देण्यासाठी. अग्रक्रम क्षेत्र म्हणजे कृषी असेल, लघुउद्योग असेल, आयात असेल, निर्यात असेल, वगैरे वगैरे. त्यानंतर बँकांचा शाखाचा विस्तार करण्यासाठी, विशेषतः ग्रामीण भागापर्यंत बँक पोचाव्यात, त्याच्या शाखा पोचाव्यात, त्यासाठी समतोल निर्माण करण्यासाठी, म्हणजे जो काय आपला प्रादेशिक समतोल आहे तो निर्माण करून देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नॅशनलायझेशन किंवा राष्ट्रीयकरण महत्वाचं आहे. आणि त्याची ही 4 प्रकारची कारणे आपल्याला या ठिकाणी सांगते. आता ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांचे 2 प्रकार पाडण्यात आले, सार्वजनिक बँका आणि खाजगी बँका. आता खाजगी बँकांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, भारतीय बँका आणि विदेशी बँका. आता या सार्वजनिक बँकाचा आपण विचार करता या सार्वजनिक बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा आपण विचार करू या ठिकाणी. तर सर्वप्रथमतः राष्ट्रीयकरण याचा अर्थ आपण पाहिला, राष्ट्रीयकरणाची कारणे आपण पाहिले. तर 19 जुलै 1969 रोजी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले. ज्या बँकांच्या ठेवी किंवा डिपॉझिट्स ह्या 50 करोडच्या आहेत, 50 कोटीच्या आहेत, अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधीच्या काळात, इंदिरा गांधी त्यावेळेस पंतप्रधान असताना करण्यात आलेले आहेत. अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण 15 एप्रिल 1980 रोजी आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे ज्या बँकांच्या ठेवी किंवा डिपॉझिट्स ह्या 200 कोटीच्या आहेत, अशा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980 रोजी करण्यात आलेलं आहे. मात्र 4 सप्टेंबर 1993 नंतर न्यू बँक ऑफ इंडिया या बँकेचं विलिनीकरण PNB पंजाब नॅशनल बँकेमध्ये करण्यात आलं. आणि म्हणून 1969 ला आपण 14 बँका, 1980 ला 6 बँका, 14 आणि 6 20 बँका, 14 आणि 6 20 बँका, एवढ्या 20 बँका. मात्र 1993 नंतर एक बँक त्या ठिकाणी विलिनीकरण करण्यात आली आणि म्हणून 19 बँका त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अलीकडील काळात तर मात्र राष्ट्रीयकृत बँकांची संख्या केवळ ही 12च आहे. राष्ट्रीयकृत बँकांची संख्या केवळ ही 12 राहिलेली आहे. मग त्या 14 बँकांची नावे, 6 बँकांची नावे, ही नावं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे, कारण बँकाचा इतिहास पाहत असताना 14 बँका कोणत्या, 6 बँका कोणत्या आणि अलीकडील काळात 12 बँका कोणत्या याचा आढावा या ठिकाणी घेणे. 19 जुलै 1969 ला आपण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि 4 सप्टेंबर 1993 ला न्यू बँक ऑफ इंडिया या बँकेचं PNB पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण करण्यात आलं आणि म्हणून राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 19. मात्र अलीकडच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्या केवळ 12च उरलेल्या आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला जो हा तक्ता दाखवलेला आहे, या तक्त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका या ठिकाणी बँकांचे क्रमांक दाखवले आपण 12, या ठिकाणी बँकांची नावं दाखवलेली आहे आणि विलीनीकरण किंवा विलीन झालेल्या ज्या बँका आहेत, कोणत्या बँकेत ती विलीन करण्यात आली त्याची नावं देण्यात आले आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे. तर असा एक पाठ आपण या ठिकाणी दिलेला आहे किंवा आहे या पद्धतीनं.
तर बघा, बँक ऑफ बडोदा या बँकेत कोणत्या बँका विलिनीकरण करण्यात आल्या, तर विजया बँक आणि देना बँक ह्या दोन बँका आपण काय केल्या, विलिनीकरण केल्या. बघा, बँक ऑफ बडोदा म्हणजे तुम्हाला आयोगाचा या ठिकाणी परीक्षेत प्रश्न असू शकतो. बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये खालीलपैकी कोणत्या बँका विलिनीकरण करण्यात आलेल्या आहेत, किंवा बँक ऑफ बडोदा यामध्ये विजया बँक व देना बँक एकत्र करून एकच बँक तयार करण्यात आली, त्या बँकेचं नाव म्हणजे बँक ऑफ बडोदा. अशा कुठल्याही पद्धतीने प्रश्न येण्याची शक्यता आहे. याचं जे मुख्यालय आहे ते वडोदरा, गुजरात या ठिकाणी आहे. त्यानंतर 2 नंबरची बँक आहे आपली बँक ऑफ इंडिया, तिथे काही बदल करण्यात आला नाही, मुख्यालय मुंबई या ठिकाणी. बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये कोणती बँक विलिनीकरण करण्यात आलेले नाही, त्याचं मुख्यालय पुणे, महाराष्ट्र. कॅनरा बँक या कॅनरा बँक मध्ये सिंडिकेट नावाची बँक आपण काय केली, विलिनीकरण केली आणि तिचं नाव काय ठेवण्यात आलं, कॅनराज बँक ठेवण्यात आलं. म्हणजे विलिनीकरण बँक कोणती, तर सिंडिकेट बँक आणि तिचं नाव कोणतं, कॅनरा बँक. म्हणजे कॅनरा बँकात सिंडिकेट नावाची बँक विलिनीकरण करण्यात आलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई, इंडियन बँक अलाहाबाद, इंडियन ओव्हरसीज बँक या ठिकाणी, पंजाब आणि सिंध बँक नवी दिल्ली, पंजाब नॅशनल बँक या बँकमध्ये आपण 2 बँक काय केल्या, विलिनीकरण केलेले आहेत. त्या बँकांचे नाव ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया ह्या 2 बँका पंजाब नॅशनल बँकेमध्ये आपण विलिनीकरण केलेले आहेत. भारतीय स्टेट बँक मुख्यालय त्याचं मुंबई, महाराष्ट्र. युको बँक कलकत्ता, पश्चिम बंगाल. आणि 12 नंबरची जी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, ज्यामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक अशा 2 बँका आपण काय केल्या, विलिनीकरण करण्यात आल्या. म्हणजे इथं आता एकंदरीत बँकांची संख्या किती झाली, तर 12. सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत त्या बँका आपल्याला 12 या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे एक आपण जनरली विचार केला तर ह्या 2 बँका, ही 3, ही 4 आणि ह्या 2 6 आणि ह्या 2 8, ह्या 8 बँका आपण काय केलं, काही बँकांमध्ये विलिनीकरण करण्यात आली आणि म्हणून बँकांची संख्या आपल्याला सार्वजनिक क्षेत्रामध्ये आता किती आहे, 12. भविष्यात याच्यामध्ये सुद्धा आणखी विलिनीकरण करून बँकांची संख्या आणखी मोजकी किंवा कमी राहण्याची शक्यता आहे. त्याच्यावर म्हणजे भविष्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज अलीकडच्या काळात मात्र 12 बँका आपल्याला पाहायला मिळतात आणि 1 एप्रिल 2020 पासून ह्या 12 बँकांचा निर्णय या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या 12 बँकांची नावं महत्वाची आहे, त्यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर ही संपूर्ण माहिती आपल्याला गरज आहे. म्हणजे बँकांची नावं, विलिनीकरण कोणकोणत्या बँका कोणत्या बँकेत करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सार्वजनिक क्षेत्रातील या बँका पाहायला मिळतात. म्हणजे 1969, 1980, 93, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण 2020 मध्ये येऊ. म्हणजे 19-20चा तो निर्णय आणि 1 एप्रिल 2020 पासून सार्वजनिक क्षेत्रातील बँका. तर अशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांचा अभ्यास करताना, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा अभ्यास करत असताना या पद्धतीने आढावा तुम्ही घ्या. म्हणजे जेणेकरून तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. म्हणजे 69 काय, 1980 मध्ये काय, 93 मध्ये काय, 2019-20 ला काय आणि 2020 ला स्थिती काय. तर अशा पद्धतीने बँकांचा तुम्ही आढावा घेत चला सार्वजनिक क्षेत्रातील, म्हणजे तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकता. बघा, लंडन शहरामध्ये लोबार्डो नावाच्या रस्त्यावर ज्यू सावकार बसून पैशाचा देण्या घेण्याचा व्यवहार करत, त्यालाच आपण इटालियन भाषेमध्ये बँको असं म्हणायचो. मात्र 17व्या शतकात इंग्रज लोकांनी बँकोचं रूपांतरण बँक या शब्दामध्ये केलेलं आहे. लंडन शहरामध्ये लोबार्डो नावाच्या रस्त्यावर ज्यू सावकार बसून पैशाचा देण्या घेण्याचा व्यवहार करत, त्यालाच आपण इटालियन भाषेमध्ये बँको असं म्हणायचो. परंतु 17व्या शतकात बँकोचं रूपांतरण बँक या शब्दामध्ये आलेलं आहे आणि 1770 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान ही आपल्या भारतातील पहिली बँक आहे. मग 1934 मध्ये आरबीआय स्थापनेसाठी आपण कायदा पास केला आणि त्या कायद्यानुसार आरबीआयची आपण स्थापना केली. मग 1934 ची जी सेकंद सूची आहे, 1934 ची सेकंद सूची, आणि या सेकंद सूचीनुसार ज्या बँकांना
अटी मान्य आहेत, म्हणजे ज्या बँकांना 1934 ची सेकंद सूची मान्य आहे अशा बँकांना आपण अनुसूचित बँक असं म्हणतो. अनुसूचित बँक, ज्या बँकांना 1934 ची सेकंद सूची मान्य आहे अशा बँकांना आपण अनुसूचित बँक असं म्हणतो. आणि ज्या बँकांना 1934 ची सेकंद सूची मान्य नाही अशा बँकांना आपण बिगर अनुसूचित बँक असं म्हणतो. आणि म्हणून बँकांचे दोन प्रकार या ठिकाणी पाडण्यात येतात, अनुसूचित बँक आणि बिगर अनुसूचित बँक. अनुसूचित बँक म्हणजे ज्यांना 1934 ची सेकंद सूची मान्य आहे त्यांना आपण अनुसूचित बँक म्हणतो, आणि ज्यांना मान्य नाही त्यांना आपण बिगर अनुसूचित बँक असं म्हणतो. मग ज्या अनुसूचित बँका आहेत या अनुसूचित बँकांसाठी अलीकडील काळात 500 कोटीचं त्या बँकेचं भांडवल असणं आवश्यक आहे. अलीकडील काळात त्या बँकेचं भांडवल 500 करोडपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. अनुसूचित बँकांना CRR चा निधी हा RBI कडे बंधनकारक आहे. SLR चा निधी स्वतःकडे ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजे CRR चा निधी, कारण CRR हा 1934 च्या सेकंद सूचीमध्ये आणण्यात आलेला आहे, म्हणून CRR आणि SLR, CRR हा RBI कडे गोळा करणे गरजेचे आहे आणि SLR हा स्वतःकडे राखीव ठेवणे गरजेचे आहे. अनुसूचित बँकांना RBI कडून बऱ्याचशा सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. ज्या अनुसूचित बँका आहेत त्यांना प्रत्येक शुक्रवारी त्यांचा अहवाल किंवा रिपोर्ट हा RBI ला सादर करावा लागतो. त्या बँकांना सल्ला RBI कडून मिळतो, त्या बँकांना कर्ज मिळते, त्या बँकच्या चेकच्या सेवा सुविधा वेगाने होण्यास RBI कडून मदत होत असते. तर अशा प्रकारे अनेक प्रकारच्या बाबी अनुसूचित बँकांना त्या ठिकाणी मिळत असतात आणि म्हणून त्यांना आपण अनुसूचित बँक असं म्हणतो. आता बिगर अनुसूचित ज्या बँक आहेत त्यांना या भांडवलाची गरज नाही, CRR चा निधी हा RBI कडे गोळा करण्याची गरज नाही. तर अशा अनेक बाबी आहेत की ज्या त्यांना बंधनकारक नाहीत आणि म्हणून त्यांना आपण बिगर अनुसूचित बँक असं